हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही सासऱ्यांपासून केलेली आहे. त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट ऑर्डर केलं होतं. म्हणजेच की त्यांचे हेडफोन खराब झाले होते, सो ते मागवले होते. तर ते सुद्धा खूप छान आनंदाने दाखवत आहेत व्हिडिओमध्ये. त्यांना मी आधी सांगितलं की नाही, मी व्हिडिओ शूट नाही करत आहे. पण त्यांना कळालं की मला माहिती आहे की तू माझी व्हिडिओ शूट करते आहे. यूट्यूबसाठी काही ना काहीतरी कॉन्टेंट तुला हवा असतो, तर तू जे दिसेल ते शूट करत असते. तर म्हटलं हो, मी शूट करते आहे. तुमचा आनंद मला कॅप्चर करायचा आहे म्हटलं. म्हणून कारण की त्यांच्या मुलाने फर्स्ट टाईम न मागता म्हणजे न सांगता त्यांच्यासाठी हेडफोन्स ऑर्डर केले होते. तर म्हटलं बघू कसं वाटतं आहे, ह्यांना कसं फील होतं आहे. तर मी ते पार्सल स्वतः न खोलता त्यांनाच दिलं खोलायला. म्हटलं तुम्हीच ओपन करा. तर छान वाटलं त्यांना की असं न मागता गिफ्ट मिळालं मुलांकडून. ते मोस्टली असं काही मागत नाहीत की मला हे हवं आहे किंवा घेऊन द्या वगैरे, असं काही नाही. असेल तर ठीक आहे, नाही तर चालेल. त्यांच्या अवताराकडे बघून तुम्हाला समजलं असेल की अंगावरची बनेल जोपर्यंत फाटत नाही पूर्ण, तोपर्यंत ती कशी पण आपल्याला चालवायचीच आहे, असे विचार असणारे आहेत ते. सो असंच आहे सगळं. तर मग मल्हार पण किती एक्साइटमेंटनी बघतो आहे की काय आहे काय नाही, त्याला बघायचं आहे, खेचायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, ते झाल्यानंतर मग हळदी कुंकू होता सोसायटीमध्ये. तर ही माझी फ्रेंड तुम्ही बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितलंसुद्धा असेल. आम्ही दोघी एकाच सोसायटीमध्ये राहतो, फक्त एक फ्लोअर खाली आणि वरती असं आहे आमचं. तर आम्ही दोघी इन्व्हिटेशन होतं आमच्या दोघींना हळदी कुंकाला, तर आम्ही तिकडे दोघीजणी गेलो होतो. जाऊन आलो, घरी येऊन आल्यानंतर बसलो. तिला म्हटलं बस आता थोडा वेळ, कारण की तिचाही मुलगा लहान आहे. तर आमच्या दोघींनाही असा निवांत वेळ मिळत नाही गप्पा मारायला. खूप दिवस झाले आम्ही अशा बसलोच नाही आहे गप्पा मारण्यासाठी. तर मग तिला म्हटलं बस. तर मग ती बऱ्याचशा गोष्टी मला सांगत होती, कारण की स्कूल रिलेटेड. आता मल्हारला पण स्कूलला टाकायचं आहे. तिचा मुलगा 1 वर्ष मोठा आहे मल्हारपेक्षा. तर स्कूलमध्ये कशा कशा गोष्टी घडतात, टीचर लोकं मुलांना कसं जज करतात किंवा काय करतात, कंप्लेंट कसं करतात मुलांविषयी, किंवा एखादा मुलगा बोलत नाही. तिचा मुलगा बोलत नाही जास्त, पण तो बाकी गोष्टींमध्ये खूप ॲक्टिव्ह आहे, स्टडीमध्ये खूप हुशार आहे. पेपर खूप चांगले सॉल्व केले तिने, हे ती मला सांगत होती. की टीचरला पण ती तेच बोलली की तो सगळे पेपर्स वगैरे सॉल्व करतो, पण तो बोलत नाही. पण मग तो त्याचा स्वभाव आहे, त्याला आपण काहीच नाही करू शकत, किंवा मी सुद्धा काही करू शकत नाही. हळूहळू होईल तो नॉर्मल. तर अशा गप्पा चालल्या होत्या बऱ्याचशा. आम्ही 1 तास तरी गप्पा मारल्या. खूप छान असं दिवसाने आम्ही बसलो, बोललो. तर असं तुम्हीही फ्रेंड्ससोबत किंवा कोणी असेल तुमची जवळची मैत्रीण, तर बोलत राहा, कारण की छान वाटतं थोडंसं मनातलं मोकळं केल्यानंतर, आणि काही गोष्टी कळतातसुद्धा आपल्याला. तर अशाच आमच्या गप्पा झाल्या. मी नाही तोडला, त्याचाच पडला. मी मला नाही, माझी तिथे दुसरी आहे आमची, आम्ही तिथे चांगले आहे. पण त्याच्या ती थोडी आहे ना, आमची वेळी चांगली चालू आहे. त्यानंतर मी आले किचनमध्ये. तर म्हटलं हे तुम्हाला दाखवूया. हळदी कुंकाला गेले होते, तिथे हे वाण मिळालं होतं. छान अशी बरणी मिळाली, खूप छान वाटलं. माझ्याकडे आता 3 ते 4 बरण्या झालेल्या आहेत अशा छोट्या छोट्या, खूप क्यूट. तुम्हाला मी दाखवेल कधीतरी व्हिडिओमध्ये. तर त्यानंतर मी आज जेवण बनवलं होतं, मसाले भात बनवला होता. खूप दिवस झाले बनवला नव्हता, त्याच्यामुळे आज तिखट असा मसाले भात बनवला. आणि त्यानंतर चपात्यासुद्धा मी घरीच बनवल्या होत्या. फक्त भाजी म्हटलं ह्यांना की काहीतरी ऑर्डर करा, कारण की घरात भाजी काही नव्हती बनवायला, आणि काय बनवू हे समजतसुद्धा नव्हतं. आणि मला हळदी कुंकाला पण जायचं होतं, त्याच्यामध्ये वेळ जाणार होता माझा तो. सो मी त्यांना म्हटलं की काहीतरी भाजी ऑर्डर करा. मग त्यांनी पनीरची आणि काजू अशी मिक्सवाली भाजी त्यांनी ऑर्डर केली. खूप छान होती भाजी, मस्त होती. आणि त्याच्यासोबत त्यांनी गुलाबजामसुद्धा ऑर्डर केले होते, आणि छाससुद्धा ऑर्डर केला होता. भगतचंद म्हणून आहे हॉटेल, खूप छान आहे, प्युअर व्हेज आहे. तिथे व्हेज जेवण खूप छान मिळतं. नवी मुंबईमध्ये तर खूपच शाखा आहेत त्याच्या. तुम्ही जर मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की ट्राय करा. टेस्ट खूप छान आहे तिकडची, आणि प्युअर व्हेज तुम्हाला खायला मिळेल. तर हजबंड पाठीमागे लपत आहेत, तुम्ही बघितलं. त्यांना ॲक्च्युली व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही, पण कधी कधी मी त्यांची व्हिडिओ शूट करते. आज ते म्हणत होते की नको आज त्याच्यामुळे मग ते आले होते, परत पाठीमागे रिटर्न निघून गेले. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवते आहे त्यांचं हे भगतचंद म्हणून जे हॉटेल आहे ना, त्यांचं हॉटेलचं जे छास आहे ना, खूप सुंदर आहे. इतकं छान आणि थिक येतं ना ते छास, खूप टेस्टी पण असतं. तर भाजी गुलाबजाम तुला
तुला आवडतं? तुला आवडतो? तुला आवडतो का? हो टूटू आहेत ना, टूटू आहे, केवढा मोठा आहे. मला देशील? मला देशील? मला एक द्या, एक तू खा. मग आम्ही जेवण वगैरे केलं छानपैकी आणि मग निघालो बाहेर जायला. आम्ही तिकडे बाळाला भेटायला चाललो होतो, कारण की आज बाळ 1 महिन्याचा पूर्ण झाला होता. दिवसभर आम्हाला काही जमलंच नाही त्याला जाऊन भेटायसाठी. तर आम्ही म्हटलं की माझं जेवण वगैरे झालं आहे, लवकर परत तिकडे जाऊ. तर आम्ही निघालो आणि एक केकच्या शॉपवर थांबलो. तिकडे 2 छोट्या पेस्ट्री घेतल्या. आता काही बाळाला तर कळणार नाही की केक खायचा आहे किंवा कट करायचा आहे, पण त्याचे आई बाबा केक खातील अशा हिशोबाने आम्ही 2 पेस्ट्री घेतल्या आणि त्याचा फर्स्ट मंथ सेलिब्रेट करण्यासाठी निघालो. तर हे बघा आम्ही त्यांच्या इथे पोहोचलो आहोत. तर आजीला मम्मींच्या आई आहेत, म्हणजे सासूबाईच्या आई आहेत, त्या आलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या बाहेर गावच्या लोकांना कसं बाहेर बसायची सवय असते ना, तर सो जेवण करून त्या बाहेर बसलेल्या होत्या. आम्ही गेलो मग तिथे आणि पुढे मजा तुम्हीच बघा. आता मला सगळ्या गोष्टी कशा सांगतो ते त्याच्या काकाला. काकाने बाहेर काढलं बघ, काकाला ओरड. पचका 1 नंबरचा, 1 नंबर पचका. सगळं सांगून देतो. झोपलाय आपण बाबला केक कापायला. तुझं नाही केक, तुझं नाही. तर आम्ही पेस्ट्री वगैरे तिथे कट केली. एक छोटीशी कॅन्डलसुद्धा लावली होती फर्स्ट मंथ म्हणून. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायला खूप छान वाटतं मला. म्हणजे बोलतात ना की प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करायची भाषा किंवा सवय वेगळी असते, तर मला असं छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करून व्यक्त करायला आवडतात. तर अशा पद्धतीने मी त्याचा फर्स्ट मंथ मस्त सेलिब्रेट केलेला आहे. मल्हारला तर मी खूप छान छान म्हणजे प्रत्येक महिन्याला काहीतरी नवीन लुक करायची, पण आता हा बाळ अजून छोटा आहे तब्येतीने, त्याच्यामुळे मी त्याला काही म्हणजे त्याच्या मम्मी पप्पांना पण आवडेल नाही आवडेल, सो मी जास्त इंटरेस्ट नाही घेतला. पण मल्हारच्या बाबतीत मी खूप केलं होतं. तुम्हाला त्याचे फोटो पाहायचे असतील ना, तर मी कम्युनिटी पोस्टवर पोस्ट करेल नक्कीच, तर तुम्ही व्हिडिओ पहा तिथे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.